मुंबईमध्ये मराठी माणसाला एका गुजराती बिल्डरने घर नाकारल्याची धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। विलेपार्ले इथे एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। चिकन मटण खात असाल तर घर मिळणार नाही असा फतवाच या बिल्डरने काढलाय। या प्रकरणाने मराठी गुजराती वादाने ऐन निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत मराठी माणसालाच अपमानित करणाऱ्या 3 घटना। पहिल्यांदा घाटकोपरच्या सोसायटीत गुजराती लोकांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारला। त्यानंतर गिरगावच्या एका कंपनीनं नोकरी संदर्भातल्या जाहिरातीत मराठी नॉट वेलकम असं म्हटलं। आणि आता मराठी बहुल विलेपार्ल्यात एका गुजराती बिल्डरनं मराठी माणसालाच घर नाकारलं। या सर्व घटनांमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद टिपेला पोहोचलाय। विलेपार्ल्यात जुईली शेंडे या मराठी महिलेला एका गुजराती बिल्डरनं घर नाकारल्याची घटना घडली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बिल्डरच्या कार्यालयावर आंदोलन केलं। अगदी बिल्डरला निवेदन देऊनही समज दिली। हे पत्र म्हणजे उद्धव साहेबांचा आदेश आहे। जर तुम्ही मराठी माणसाला घर नाकाराल तर त्याच्या पुढचे फ्लॅट विकू देणार नाही। आणि दुसरं, जर नॉनव्हेज खाणाऱ्याला तुम्ही फ्लॅट देणार नाहीत तर तुमच्या कंपाऊंडवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मच्छी विकली जाईल। हे एवढा मी शब्द तुम्हाला देऊ शकतो। मराठी माणसाला पहिलं पाडल्यात नाही, मुंबईत कुठे जरी घर जर घ्यायचं असेल आणि जर तिथे तुम्ही विरोध केलात तर शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, जशी काल उभी राहिली। जर हा प्रकार जर सुरू राहिला तर आम्ही फक्त विनंती करणार नाही, शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देणार। याच वादावरून उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुंबईतल्या मुजोर गुजरात्यांना इशारा दिलाय। नसता मास दाखवाल तर तुमची दुकानं बंद करून गुजरातमध्ये परत पाठवल्याशिवाय राहणार नाही असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय। त्याचवेळी मोदी आणि भाजप मराठी गुजराती लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला। एक जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही। चालेल, आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारणारी माणसं आपल्यावरती राज्य करणारी चालतील? तुमच्या हक्काचा तोंडचा घास गुजरातमध्ये पळून नेलेला चालेल तुम्हाला? पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तोंडाचा घास पळून तिकडे नेणार असाल तर मात्र तुमचा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही। आज मुंबईमध्ये एक आंदोलन झालंय। एका बिल्डरनी सांगितलं मराठी माणसाला आम्ही घर देत नाही। आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत करून दाखवा, तुमची दुकानं बंद करून आम्ही तुम्हाला परत पाठवल्याशिवाय राहणार नाही। कुठे करता ही मस्ती? मधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता आहात तुम्ही। एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते ते पळून नेलेत। मुंबईतला हिरे बाजार नेलात, कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, मुंबईमध्ये येणारं वित्तीय केंद्र ते नेलत। असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात, मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात। मग आता तुम्ही कशाला राहताय? तुम्ही पण जा गुजरातमध्ये। उद्धव ठाकरेंनी मराठी गुजराती वादावरून मोदी आणि भाजपवर हल्ला चढवल्यानंतर भाजप नेत्यांनी सुद्धा प्रतिहल्ला केलाय। मुंबईत होणाऱ्या मराठी माणसाच्या अपमानावरून बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुद्धा एक्स पोस्ट करत संताप व्यक्त केला। अगदी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या पक्षांना मतदान करू नका असं आवाहन सुद्धा रेणुका शहाणेंनी केलंय। त्या असं म्हणतात, मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घर न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, मात्र जे आपल्या महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाही अशा लोकांना मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे पूर्ण झाले, तर 5व्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मुंबईत मतदान पार पडणार आहे। त्यामुळे मुंबईतील मतदान जसजसं जवळ येईल तसतसा मराठी विरुद्ध गुजराती वादाचा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता आहे। धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।